नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, आजच्या या सुंदर अशा संध्याकाळी, नयनरम्य अशा संध्याकाळी सड्यावरची सफर चालू आहे आणि आजच्या सफरीमध्ये मी घेऊन तुम्हाला जाणार आहे अशा सुंदर ठिकाणी. जे ठिकाण सुंदर आहेच, सड्यावरचं सुंदर ठिकाण आहेच, पण निसर्गाच्या करामतीवर मात करून, निसर्गाच्या देणगीवरती मात करून जे नंदनवन फुलं आहे, ज्याचं सौंदर्य फक्त फुलामध्ये नाही, तर त्यामागे दडले आहे अपार मेहनत, दडली आहे काम करण्याची वृत्ती, दडली आहे आपल्या येणाऱ्या काळासाठी काही आदर्श ठेवण्यासाठी. ही सुंदर संध्याकाळ आज आपण व्यतीत करणार आहे अगदी कष्टाने फुलवलेल्या आमच्या वडिलांनी बनवलेल्या बागेत. मित्रांनो, तर चला जाऊया आमच्या सुंदर अशा छोटेखानी बागेत. मित्रांनो, ही आहे आमच्या वडिलांनी सड्यावर फुलवलेली सुंदर बाग. काहीसा नजारा आपण पाहू शकता. ही आहे निवडुंग. निवडुंग गडग्यावरती लावून, म्हणजे 2 ते 3 फुटापर्यंत दगडांचा गडगा बांधून त्यावरती निवडुंग लावल्याने एक सुंदर असं कुंपण तयार होतं. त्याची झलक आपण पाहू शकता. कोकणातील हा खडकाळ सडा, जिथे उन्हाळ्यात जमीन तापते, पावसात पाणी वाहून जाते आणि शेती करणे खूप कठीण असते. पण जिद्द असेल तर अशक्य असं काहीच नाही. हे माझ्या वडिलांनी करून दाखवले आहे. आपण पाहू शकता अननसाची झाडं अशा कोरड्या जमिनीमध्ये पाणी घालून, या रोपांना पाणी देऊन सजवलेली ही बाग. विविध आंब्यांची झाडं, हापूसची कलमं असो किंवा केसरी आंब्याची कलमं असो. मित्रांनो, हा जो प्रदेश आहे तो खडकाळ असा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये पाण्याची तर टंचाई आहेच, पण या गरमीवरती मात करून, या खडकाळ भागावरती दगडावरती माती टाकून, या आमच्या आजूबाजूच्या परिसरात आमच्या पूर्वजांनी या खडकाळ जमिनीवरती दुसरीकडून माती आणून टाकून शेतीयोग्य जमीन बनवली आहे. अगदी जेमतेम 6 इंचाची माती या जमिनीवर आहेत. जिथे खोल खड्डा आहे, खडकाळ भागात माती टाकून तिथे खोल जागा बनवलेली आहे. अशा ठिकाणी कातळ फोडून त्यात लावलेली ही कलमं, हापूसची असोत किंवा इतर कलमं असोत, वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर या सड्यावर रंगीबेरंगी फुलांचा आणि फळांचा बहर आलेला आहे. आपण पाहू शकता. मित्रांनो, येथे शेती करणे खूप कठीण आहे. येथे लावलेली जी झाडं आहेत, त्यांना स्वतःच जगण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात, झगडावं लागतं. त्यांची फळं येणं त्यांना लांबची गोष्ट आहे, पण या आजूबाजूच्या परिसरात तग धरून राहणं हे येथील झाडांना खूप कठीण असतं. अशा परिस्थितीतही येथील झाडं, जर आपण मायेने पाणी घातलं तर गोड अशी फळं देतात. याची प्रचिती तुम्हाला हे झाडांना पाहिल्यावरती येईल. प्रत्येक रोप लावताना त्यामागे एक स्वप्न होतं. प्रत्येक झाड उमलताना त्यामागचे कष्टाची कहाणी आहे. सकाळी लवकर उठून पाणी देणे, झाडाची काळजी घेणे, खत टाकणे, पावसाळ्यात त्याची निगा राखणे, हे सगळं करताना वडिलांनी या बागेला स्वतःच्या मुलासारखं जपलं.
मित्रांनो, या आजूबाजूच्या परिसरात जेव्हा वनवे जातात त्याचा फटकाही या बागेला कित्येक वेळा बसलेला आहे. पण आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे पाणी देऊन या झाडांना जगवलेलं आहे. आज जेव्हा या बागेत आपण फेरफटका मारतो तेव्हा या झाडांचा सुगंध, या झाडांच्या फळांचा सुगंध आपल्याला मनाला आनंद देत असतो. खरंच मित्रांनो, आमच्या वडिलांची जे कष्ट आहेत ते बेजोड आहेत आणि त्याला सलाम केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. माझ्या वडिलांचं वय आता जवळजवळ 72 वर्ष आहे. पण या 70ही ओलांडूनही त्यांचा नित्यनेमाचा जो कष्ट करण्याची वृत्ती आहे ती बेजोड आहेत. सकाळी होडी घेऊन जाणे, त्या अगोदर 6 वाजता उठून या झाडांना पाणी देणे, त्यानंतर होडी घेऊन जैतापूरला जाणे. होडी ही सुद्धा एक लोकसेवेची व्रत आहे त्यांचं. कारण आजूबाजूच्या परिसरातील लोक ही डॉक्टरसाठी जैतापूरवरती अवलंबून असल्यामुळे त्या परिसरात जाण्यासाठी ते होडी चालवतात. एक लोकसेवा या वृत्तीने ते होडी चालवत असतात. काही फायदा होईल याकडेही ते पाहत नाहीत. आता ही बनवलेली बाग म्हणजे खडकाळ भागात फुलवलेले नंदनवन आहेत. आपल्या सुनबाईंना आणि आपल्या नातवांना काहीसं मार्गदर्शन करताना पहा, या झाडांची ओळख करून देताना आमचे वडील आहेत. खडकाळ सडा, पाण्याची कमतरता, कठीण परिस्थिती, पण जिद्द, मेहनत आणि निसर्गावरती प्रेम जर असेल तर अशक्य असं काहीच नाही. आमच्या वडिलांनी याच सड्यावर आपल्या कष्टाने एक सुंदर बाग बनवली आहे. आज जर तिथे नजर टाकली तर आपल्याला विविध प्रकारची फळझाडे दिसून येत असतात. प्रत्येक झाडामागे वडिलांच्या घामाचा थेंब आहे. प्रत्येक फुलामागे, फळामागे अथक मेहनत आहे. उन्हाळ्याच्या कडक उन्हात आणि पावसाच्या सरीमध्येही त्या बागेची काळजी अतिशय प्रेमाने घेतलेली आहे. ही बाग केवळ झाडांची नाही तर त्यांच्या स्वप्नांच्या, जिद्दीची आणि निसर्गाची प्रेमाची साक्ष आहे. साड्यासारख्या कठीण जमिनीवर त्याने केलेले हे नंदनवन, उभं केलेले नंदनवन अतिशय सुंदर आहे. आपण पाहू शकता मित्रांनो, केसरी आंबा असो, हापूस आंबा असो, असे विविध प्रकारचे जे वृक्ष आहेत त्यांची इत्थंभूत अशी माहिती, त्यांची जोपासना कशी करावी हे आम्हाला यावेळी ते मार्गदर्शन करत होते. मित्रांनो, आपण जर आज एखादं झाड लावलं तर त्या झाडाची फळं, आंब्यासारख्या झाडाची फळं ही आपल्या मुलांना किंवा नातवंडांना मिळतील. आणि त्याच उद्देशाने कुठलाही स्वार्थीपणा न आणता आपल्या पुढील पिढीला आपल्या लावलेल्या झाडांची फळं कशी मिळतील याची उत्तम उदाहरण म्हणजे ही बाग आहे. आपण पाहू शकता कोकणात कशा प्रकारे गडक्यांचं कुंपण घातलं जातं. जे हापूस कलम आहेत त्यांची लागवड कशी केली जाते. केसरी आंब्याचं हे झाड आहे, आपण पाहू शकता सुंदररित्या. त्यानंतर काजूची झाडं, ही छोटी छोटी रोपं आता 5 ते 10 वर्षामध्ये त्यांना बहर येतील, ती तयार होतील, त्यानंतर ती फळं देतील. अशा प्रकारे केवळ जिद्दीच्या जोरावरती, मी यापूर्वी म्हटलं होतं की येथे माती खूप कमी आहे, म्हणजे अगदी 6 ते 7 इंचापर्यंतच माती आहे. खाली कातळ आहे. कातळ
जांभा दगड आहे, त्यामुळे शेती करणे खूप अवघड आहे. अगदी 10 दिवसांनी जरी पावसाने दांडी मारली तर येथील शेती मरून जाते. पण अशा परिस्थितीतही ही फळझाडं जगवणं एक मोठं आव्हान आहे. आपण पाहू शकता गवती चहा नैसर्गिकरित्या इथे तयार होणारा गवती चहा, त्याची पासून होणारी चहा सुंदर असते. आपण पाहू शकता गरमी खूप असल्यामुळे येथील तयार होणारी चिकूही त्यांची साईज छोटी असते, पण त्यांची गोडी खूपच अवीट असते. म्हणजे गोडी खूपच असते त्यांना. आपण पाहू शकता छोटे छोटे चिकू कशा प्रकारे तयार झालेले आहेत. हे चिकूचं कलम जवळजवळ 10 वर्षापूर्वीचं आहे आणि आत्ता त्याला सुंदर असे फळं लागलेली आहेत. आपण पाहू शकता मित्रांनो, जर माणसाने ठरवलं तर अवघड परिस्थितीवर मात करून आपण नंदनवन फुलवू शकतो. हे या बागेकडे पाहून आपल्याला दिसून येते. मित्रांनो, हा तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुरवा, जेणेकरून कोकणातील जी कष्टाळू लोक आहेत, जे कष्टाच्या साह्याने नंदनवन फुलवतात, त्यांना आपल्याला सलाम करता येईल. अशा प्रकारे आपण निरोप घेऊया. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.